नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बुधवार दिनांक 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला श्री गणेशाची पूजा केली जाते. पण भाद्रपद महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी पार्थिव गणपतीचे आगमन होते आणि त्यांची 10 दिवस पूजा अर्चा केली जाते. भाद्रपद महिना म्हटलं की आठवतो केवळ आणि केवळ फक्त गणेश उत्सव. महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सवाला विशेष महत्त्व आहे. हा उत्सव अगदी मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळामध्ये गणरायाचे आगमन होते आणि 10 दिवस या गणपतीचे अगदी भक्तिमय वातावरणामध्ये पूजा अर्चा केली जाते. बुद्धीचे देवता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाचे आगमन घरामध्ये झाले की घरातील वातावरण अगदी उल्हासित आणि भक्तिमय होते. कोणी 1.5 दिवसाचा गणपती, कोणी 3 दिवसाचा गणपती, कोणी 5 दिवसाचा, तर कोणी 7 दिवसाचा, तर कोणी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीची स्थापना आपल्या घरामध्ये करतात. पण या गणेशाची स्थापना करत असताना शास्त्रानुसार गणपतीची स्थापना करताना किंवा गणपतीची मूर्ती कशी असावी याविषयी काही नियम आहेत. हे नियम पाळूनच आपण गणपतीची मूर्ती घरी आणायची आहे आणि त्याची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे. शास्त्रात दिलेल्या पद्धतीनुसारच स्थापना करून त्यांची पूजा करायची आहे. पण काही जणांच्याकडून अजाणतेपणे काही चुका होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गणरायाची मूर्ती आपण घरी आणताना त्याचबरोबर घरी आणल्यानंतर कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, गणपतीची मूर्ती कशी असावी आणि कशी नसावी याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते. बुधवार दिनांक 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. या दिवशी घरोघरी गणरायाचे आगमन होईल. गणेश चतुर्थी दिवशी श्री गणेशाची मूर्ती घरामध्ये स्थापन करत असताना शास्त्रानुसार गणपतीची मूर्ती कशी असावी याविषयी काही नियम आहेत. त्याचबरोबर ती कोठे ठेवावी, कशी ठेवावी याबद्दलही काही नियम आहेत. विघ्नहर्ता गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना घरात करत असताना मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी विशेष काळजी घेतली जाते. गणरायाची मूर्ती ही पूर्व आणि पश्चिम दिशेला असावी. त्याचबरोबर ईशान्य दिशा ही खूप शुभ मानली जाते. दक्षिण दिशेला गणरायाची मूर्ती ठेवू नये. त्याचबरोबर ती उत्तर दिशेलाही ठेवू नये, कारण उत्तर दिशेला जर आपण गणरायाची प्रतिष्ठापना केली तर त्याचे तोंड हे दक्षिणेकडे होते. त्यामुळे आपण उत्तर दिशेला गणपती ठेवू नये. शक्य असेल तर आपण पूर्व, पश्चिम किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही गणरायाची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकता. ज्यावेळी आपण गणपती ठरवतो किंवा गणपती आणायला जातो त्यावेळी हे बघितले पाहिजे की गणपती बाप्पांची सोंड कोणत्या बाजूला आहे. तर उजव्या सोंडेचा गणपती आपण घरामध्ये प्रतिष्ठापनेसाठी आणू नये, तर डाव्या सोंडेचाच गणपती आपण घरामध्ये आणायचा आहे. श्री गणेशाच्या मूर्तीला डाव्या बाजूला सोंड असेल तर ती मूर्ती शुभ मानली जाते. अशी मूर्ती घरात असल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते. त्याचबरोबर धनधान्याची कधीही घरामध्ये कमतरता भासत नाही. त्यामुळे आपण गणपती आणताना तो डाव्या सोंडेचा गणपती बघूनच आणायचा आहे. त्याचबरोबर आपण गणपतीची मूर्ती घरी आणत असताना मूर्तीसोबत मोदक आणि त्यांचे वाहन मूषक असणे आवश्यक आहे. कारण मोदक हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर मूषक हे गणपती बाप्पांचे वाहन असल्यामुळे ते त्यांच्या मूर्तीसोबत असणे आवश्यक आहे. श्री गणेशाची मूर्ती नेहमी बसलेल्या स्थितीत असावी. अशी मूर्ती शुभ मानली जाते. अशी मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सौभाग्य वाढते, सर्व कामामध्ये यश मिळते, घरामध्ये सुख समृद्धी नांदते. उभ्या गणेश मूर्तीची स्थापना आपल्या घरामध्ये करू नये. बसलेली गणेश मूर्ती ही पाटावर किंवा सिंहासनावर बसलेली अशी असावी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपतीची मूर्ती आणू शकता, परंतु सिंदुरी लाल आणि पांढरी मूर्ती आणणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर गणपती बाप्पांचे पितांबर नेसलेले असते ते पिवळ्या, लाल, गुलाबी, केशरी अशा शुभ रंगाचे असावे. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर मुकुटही असावा. ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण घरामध्ये करणार आहे ती मूर्ती 1 फुटापेक्षा मोठी नसावी. 1 फुटाच्या आतीलच मूर्तीची आपल्या घरामध्ये स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांची स्थापना आपण घरामध्ये करत असताना मूर्ती अशी ठेवावी की गणपती बाप्पांची पाठ ही घरातील व्यक्तींना दिसू नये. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना ही जिन्याखाली सुद्धा करू नये. उजव्या सोंडेचा गणपती घरामध्ये पूजला जात नाही. उजव्या सोंडेचा गणपती पूजण्यासाठी काही विशेष नियम आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना घरामध्ये केली जात नाही. हाऊस म्हणून बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती घेतली जाते. यामध्ये भगवान शिवशंकर किंवा देवी पार्वतीच्या मांडीवर बसलेली मूर्ती घेतली जाते. अशी मूर्ती आपण घ्यायची नाही.
त्याचबरोबर साप, नाग, वाघ, गरुडावर बसलेली मूर्ती देखील आपण घ्यायची नाही. गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी याविषयी माहिती घेतली. आता गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती घेऊ. गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करण्यासाठी आपण गणपती आणायला तर आपण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कधीही गणपतीची मूर्ती आपल्या घरी आणू शकतो. आणायला जात असताना आपण एक ताट किंवा पाट घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर एक खोबऱ्याची वाटी आणि अखंड अक्षदा आणि एक वस्त्र घेऊन जायचं आहे. ते लाल रंगाचे असावे असे वस्त्र आपण घेऊन जायचं आहे. तेथे गेल्यानंतर आपली जी बुकिंग केलेली मूर्ती असेल किंवा तुम्ही त्याच वेळ ठरवून घेणार असाल तर व्यवस्थित बघून घ्यायची आहे किंवा तुम्ही अगोदर ठरवून ठेवली असेल तर ती मूर्ती घ्यायची आहे. जी व्यक्ती गणपतीची मूर्ती हातात घेणार आहे त्या व्यक्तीने डोक्याला टोपी घातलेली असावी. त्याचबरोबर त्यांनी अष्टगंधी लावलेला असावा. पाट किंवा ताट नेले आहे त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे. त्याचबरोबर त्या ताटामध्ये खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि जे आपण वस्त्र नेले आहे किंवा ब्लाऊज पीस असेल तर ते गणपतीच्या डोक्यावर घालायचं आहे आणि ज्या आपण अखंड अक्षता नेल्या आहेत त्या गणपतीच्या डोक्यावर टाकायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याकडे तोंड करून आपण उचलून घ्यायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीचे तोंड पुढे न करता मूर्तीचे तोंड हे आपल्याकडे असावे. गणपती बाप्पांची मूर्ती उचलत असताना गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असा जय जयकार करायचा आहे. बरेच जण गणपतीची मूर्ती आणत असताना डोळ्याला पट्टी बांधतात तर आपण ही पट्टी बांधायची नाही. तर गणपती उचलत असतानाच आपण आपल्या दिशेला तोंड असावे अशा पद्धतीने उचलून घ्यायचं आहे आणि तो तसाच आपल्या घरी आणायचा आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेर उभं राहायचं आहे आणि घरातील स्त्रियांनी पाणी आणि भाकरीचा तुकडा घेऊन गणपती बाप्पांची दृष्ट काढायची आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीने गणपती घेतला आहे त्यांच्याही पायावर पाणी घालायचं आहे, डोळ्याला पाणी लावायचं आहे आणि त्यांच्यावरूनही भाकरीचा तुकडा उतरून टाकायचा आहे. त्यानंतर आपण जय जयकार करत गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणायची आहे. श्री गणरायाची स्थापना करण्याकरता चौरंग, पाट, मखर, पाण्याने भरलेला कलश, सुपारी, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, तामण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, फुले, मोदक इत्यादी साहित्य असणे आवश्यक आहे. घरामध्ये ज्या ठिकाणी गणपती बाप्पांसाठी आरास केली आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पांची विधिवत प्रतिष्ठापना करायची आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपण नैवेद्यामध्ये गणपती बाप्पांना आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना झाल्यापासून रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती करायची आहे. जर दोन्ही वेळा करणे शक्य नसेल तर आपण एक वेळ तरी आपण गणपती बाप्पांची आरती जरूर म्हणायची आहे. त्याचबरोबर त्यांना रोज फुले, दुर्वा अर्पण करायचे आहेत. जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरी आहेत तोपर्यंत घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवावे. गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना झाल्यापासून गणेश विसर्जनपर्यंत आपण गणपतीजवळ एक अखंड दिवा लावायचा आहे. जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरी आहेत तोपर्यंत घरातील व्यक्तीने सात्विक अन्नच खावे. रोज आपण 2 वेळा आरती करावी. धूप, दीप, दुर्वा, आगाडा नियमित अर्पण करावे, नैवेद्य अर्पण करावा. आपल्या घरी जर लहान मुले असतील तर आपण रोज गणपती अथर्वशीर्ष म्हणावे किंवा म्हणता येत नसेल तर आपण मोबाईलवर लावून ऐकूही शकता. गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणत असताना गणपती बाप्पांना काही इजा झाली तर आपण घाबरून जायचं नाही. बरेच जण खूप घाबरतात तर आपण घाबरून जायचं नाही. आपण पार्थिव गणेशाची मूर्ती आपण स्थापना घरात करत असतो. पार्थिव म्हणजे आपण जे निसर्गातून मिळाले आहे त्यापासून बनवायचे आणि परत ते निसर्गातच अर्पण करायचे, यालाच पार्थिव गणेश असे म्हणतात. अशी मूर्ती घरी आणत असताना काही इजा झाली, हात वगैरे मोडला, काही एखादे गणपतीला इजा झाली तर घाबरून जाऊ नका. आपण दही भाताचं नैवेद्य करायचं आहे आणि ही गणपतीची मूर्ती आपण पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि त्यानंतर आपण लगेच नवीन मूर्ती आणून त्याची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे. जोपर्यंत आपण मूर्तीची स्थापना करत नाही तोपर्यंत त्यामध्ये दैवत्व येत नाही. त्यामुळे आपण काही घाबरून जाण्याचे कारण नाही. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की घरामध्ये एखादी महिला गरोदर असेल तर गणपतीची मूर्ती आणावी का? तर आपण नेहमी आणतो त्याप्रमाणे गणपतीची मूर्ती आपण गणेश चतुर्थी दिवशी आणायची आहे आणि त्यांची प्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये करायची आहे. बरेच जण असे करतात की विसर्जन दिवशी या गणपतीचे विसर्जन केले जात नाही, तर त्या दिवशी ही गणपतीची मूर्ती घरामध्ये इतर ठिकाणी किंवा देवघराजवळ ठेवली जाते आणि त्यांची पूजा केली जाते आणि पुढच्या वर्षी ज्यावेळी गणेश चतुर्थी असते त्यावेळी नवीन गणपती आणला जातो आणि विसर्जन दिवशी जुना आणि नवा गणपती अशा दोन्ही गणपतीची विसर्जन केले जाते. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्याप्रमाणे कळू शकता किंवा जर गरोदर स्त्री असेल तर गणपती बाप्पांचे विसर्जन केले जात नसेल तर तो गणपती तुम्ही घरामध्ये ठेवायचा आहे आणि त्यांची वर्षभर त्यांची पूजा अर्चा करायची आहे. ज्यावेळी संकष्टी असते त्यावेळी त्यांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये झाल्यानंतर एखाद्या वेळेस सुतक आले तर अशा वेळेला आपण घरातल्यांनी कोणीही गणपती बाप्पांची पूजा अर्चा करायची नाही. एखाद्या
गुरुजींना बोलवून किंवा एखाद्या शेजारच्या व्यक्तीला बोलवून त्यांची पूजा अर्चा आपण करायची आहे आणि त्यांच्याकडूनच गणपती बाप्पांचे विसर्जन करून घ्यायचे आहे। तर मैत्रिणी, जे काही नियम आहेत ते सर्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे। त्यातूनही एखादा नियम जर राहिला असेल किंवा तुम्हाला तुमच्याकडे एखादी वेगळी पद्धत असेल तीही कमेंटमध्ये सांगा। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।